मंडळी, आश्विन महिन्यातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते। या सणाला धनतेरेस किंवा धनत्रयोदशी असे म्हणतात। या दिवशी वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला। हा दिवस दिवाळी सुरू होण्यापूर्वी असतो। भारतीय संस्कृतीत आरोग्याला अधिक महत्त्व दिले जाते। आरोग्याला संपत्तीसोबतचे स्थान दिल्यामुळे नेहमी आरोग्य धनसंपदा असे म्हटले जाते। त्यामुळे दिवाळीत धनत्रयोदशीला महत्त्व देण्यात आले आहे। पौराणिक कथेनुसार धन्वंतरी हा भगवान विष्णूचा अवतार मानण्यात आला आहे। असे म्हटले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी तो अमृताचा घागर घेऊन समुद्रात बाहेर पडला होता। धन्वंतरी ही देवता म्हणून पूजले जाते। यामुळे आरोग्य, औषधाचे ज्ञान आणि दीर्घायुष्य प्रदान करते। प्राचीन काळात वैद्यकशास्त्र आयुर्वेदाशी संबंध जोडण्यात आल्यामुळे त्यांना आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखले जाते। पुराणात असे म्हटले आहे की धन्वंतरी यांची उत्पत्ती समुद्र मंथनाशी संबंधित आहे। यामध्ये देव आणि दानवांची विविध दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी दुग्धसागर मंथन केले। समुद्र मंथनाच्या वेळी यातून अनेक गोष्टी बाहेर पडल्या आणि यातून धन्वंतरीही एका हातात अमृताचे भांडे आणि दुसऱ्या हातात औषधी वनस्पती घेऊन समुद्रातून बाहेर पडले। धन्वंतरी देव जे अमृताचे भांडे घेऊन आले होते त्याची मागणी देव आणि दानवांनी केली होती, कारण त्यावेळी हे अमरत्वाचे वरदान देऊ शकते। भगवान धन्वंतरीचा अवतार आयुर्वेदाच्या सुरुवातीशी जोडलेला आहे, कारण त्यांनी यावेळी अनेक औषधांचे ज्ञान दिले। यामागे शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधून रोग टाळणे किंवा बरा करण्यास असा त्याचा उद्देश आहे। दिवाळीचा सण हा 5 दिवसाचा असतो। या काळात धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीचा दिवस म्हणून साजरा करतात। या दिवशी भगवान धन्वंतरीची विशेष पूजा केली जाते। धनत्रयोदशीला धन्वंतरी त्रयोदशी म्हणतात। हा सण देवाकडून आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळवण्याचा शुभ काळ मानला जातो। या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते, तसेच अनेक रोगांपासून मुक्ती मिळते। भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते आणि म्हणूनच धनत्रयोदशीला त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे।